उग्रम वीरम महाविष्णू ज्वलंतम सर्वतोमुखम नृसिंहम भीषणम भद्रम मृत्युर्मृत्युम नमाम्यहम. वाह, म्हणजे जे उग्र आहेत, वीर आहेत, महान विष्णू आहेत, जे सर्व बाजूंनी अग्नीप्रमाणे तेजस्वी आहेत, जे भयंकर असूनही कल्याणकारी आहेत, आणि जे मृत्यूसाठीही मृत्यू आहेत, त्या नृसिंहांना मी नमन करते. अगदी. गेल्या चर्चेत आपण पाहिलं होतं की भगवान विष्णूंनी वराह अवतार घेऊन पृथ्वीला वाचवण्यासाठी हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाचा वध कसा केला. आजची कथा तिथूनच पुढे सुरू होते, त्याच्या भावाची हिरण्यकशिपूची. पण ही केवळ म्हणजे सुडाची कथा नाही. नाही, ही आहे बुद्धी, अहंकार आणि नियती यांच्यातील एका महाकाय संघर्षाची गाथा. म्हणजे आपण आज ज्या कथेचा अभ्यास करणार आहोत ती एका राक्षसाच्या अंताची नाही, तर ती एका कायदेशीर लढाईची आहे. कायदेशीर लढाई हा शब्दप्रयोग खूपच रंजक आहे. हो, कारण एका बाजूला होता मानवी अहंकाराने तयार केलेला एक अभेद्य वाटणारा नियम, आणि दुसऱ्या बाजूला होती त्या नियमांच्या पलीकडे जाऊन न्याय करणारी दैवी शक्ती. होऊन तो विष्णूचा बदला घेण्यासाठी आणि अमरत्व मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्येला बसतो. हजारो वर्षे तो तप करतो, इतकी की अखेर ब्रह्मदेव प्रसन्न होतात. आणि इथेच म्हणजे कथेचा सर्वात बुद्धिमान भाग सुरू होतो. म्हणजे जेव्हा ब्रह्मदेव त्याला वर मागायला सांगतात तेव्हा. अगदी. तो थेट अमरत्व मागत नाही. त्याला हे माहीत होतं की जे जन्माला आलं आहे त्याचा मृत्यू अटळ आहे, म्हणून तो एक वेगळाच मार्ग निवडतो. तो मृत्यूच्या प्रत्येक शक्यतेलाच कुलूप लावण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. तो एक अशी कायदेशीर चौकट तयार करतो जी भेदणं जवळजवळ अशक्य वाटावं. पण मला नेहमीच एक प्रश्न पडतो. बोला. की ब्रह्मदेवांनी असं वरदान दिलंच कसं? त्यांना माहीत नव्हतं का की याचा परिणाम किती भयंकर होईल? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. याकडे दोन प्रकारे पाहता येईल. एक म्हणजे तपश्चर्येचं फळ देणं हे ब्रह्मदेवांचं कर्तव्य होतं, आणि हिरण्यकशिपूची तपश्चर्या खूप तीव्र होती. अगदी. ते त्याला नाकारू शकत नव्हते. पण दुसरा आणि अधिक तात्विक दृष्टिकोन असा आहे की ब्रह्मदेवानी त्याला वरदान देऊन एक प्रकारे हे दाखवून दिलं काय की जेव्हा अहंकार स्वतःच्या संरक्षणासाठी नियम तयार करतो तेव्हा तो नकळतपणे स्वतःच्या नाशाचा मार्गही कसा तयार करत असतो. त्याने नियतीला तिचा मार्ग शोधण्याची संधी दिली. म्हणजे त्याने एक प्रकारे नियतीवर विश्वास ठेवला. तर त्याने मागितलेल्या त्या अटी काय होत्या? त्याची पहिली अट होती कर्त्यावर. त्याने मागितलं, माझा मृत्यू मनुष्याकडून किंवा प्राण्याकडून होऊ नये. यात त्याने देव, असुर, यक्ष, गंधर्व सगळ्यांनाच समाविष्ट केलं. हो, सृष्टीतील कोणत्याही ज्ञात जीवाकडून त्याला मृत्यू नको होता. मग त्याने वेळ आणि जागेवर बंधनं घातली. दिवसा किंवा रात्री मृत्यू नको, आणि घराच्या आत किंवा घराच्या बाहेरही नको, जमिनीवर किंवा आकाशातही नाही. बरोबर. त्याने कर्ता, काळ आणि अवकाश सगळंच बंद करून टाकलं. कोणत्याही अस्त्र किंवा शस्त्राने होऊ नये. अगदी. म्हणजे त्याने मृत्यूची प्रत्येक पळवटच बंद करून टाकली होती. त्याला तसंच वाटलं होतं. हो. हे वरदान मिळाल्यावर त्याचा अहंकार आकाशाला भिडला. त्याने स्वतःलाच देव घोषित केला आणि त्रिलोकावर अत्याचार सुरू केले. इंद्राचं आसन हिसकावलं, देवतांना दास बनवलं. त्याच्या राज्यात फक्त एकच नियम होता बरं का, हिरण्याय नमः. जो त्याला देव मानणार नाही त्याला मृत्यूदंड. पण म्हणतात ना, अंधार कितीही गडद असला तरी प्रकाशाचा एक किरण त्याला भेदण्यासाठी पुरेसा असतो. आणि तो प्रकाश किरण हिरण्यकशिपूच्या घरातच जन्माला आला. त्याचा मुलगा प्रल्हाद. आणि हीच गोष्ट त्याच्यासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरली असेल. नक्कीच. ज्या विष्णूचा तो कट्टर शत्रू, त्याच विष्णूची भक्ती त्याचा स्वतःचा मुलगा करत होता. हा संघर्ष केवळ राज्याचा नव्हता, तर एकाच घरात पितापुत्राच्या विश्वासाचा आणि मूल्यांचा संघर्ष होता. राजा, त्याला आपल्याच मुलाचं मन वळवता आलं नाही, हे थोडं विचित्र नाही वाटत? हा, खूप चांगला मुद्दा आहे. माझ्या मते हे दोन्ही होतं. प्रल्हादाची भक्ती तर अटळ होतीच, पण हिरण्यकशिपूसाठी प्रल्हाद हा केवळ एक विष्णू भक्त नव्हता. बरोबर. तो त्याच्या स्वतःच्या अधिकाराला, त्याच्या मीच देव या घोषणेला घरातूनच मिळालेलं एक थेट आव्हान होता. त्यामुळे तो प्रल्हादाला नाही तर त्या आव्हानाला संपवू पाहत होता. आणि हे आव्हान संपवण्यासाठी त्याने क्रूरतेची परिसीमा गाठली. हो. प्रल्हादाला विषारी सापांमध्ये फेकलं गेलं, उन्मत्त हत्तीच्या पायाखाली दिलं गेलं, उंच कड्यावरून फेकण्यात आलं. पण प्रत्येक वेळी तो वाचला. यातलीच एक घटना म्हणजे होलिकेची, नाही का? अगदी. हिरण्यकशिपूची बहीण होलिका, जिला वरदान होतं की अग्नी तिला जाळू शकत नाही. आणि त्याने तिचा वापर प्रल्हादाला मारण्यासाठी केला. हो.
त्याने होलिकेला आज्ञा दिली की तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन धगधगत्या चितेवर बसावं. पण झालं उलटच. अग्नीने होलिकेलाच भस्म केलं, पण प्रल्हाद सुरक्षित बाहेर आला. यातून हेच सिद्ध झालं की वरदान सुद्धा धर्माच्या बाजूनेच काम करतं, अधर्माच्या नाही. प्रत्येक वेळी प्रल्हाद वाचल्यामुळे हिरण्यकशिपूचा संताप वाढतच चालला होता. आणि शेवटी एका दिवशी भरलेल्या राजसभेत त्याचा संयम सुटला. तो क्रोधाने ओरडला, अरे मूर्ख मुला, कुठे आहे तुझा तो नारायण? सांग, या राजवाड्याच्या निर्जीव खांबातही आहे का तो? आणि त्या क्षणी संपूर्ण सभा स्तब्ध झाली असेल. अगदी. सगळ्यांच्या नजरा प्रल्हादाकडे लागल्या होत्या. मृत्यू समोर उभा होता, पण प्रल्हादाच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. तो शांतपणे म्हणाला, हो पिताश्री, माझे भगवान या स्तंभातही आहेत आणि माझ्यातही आहेत. ते कणाकणात वास करतात. हे ऐकून हिरण्यकशिपूचा संताप अनावर झाला. तो हातात गदा घेऊन सिंहासनावरून उठला. मी आज तुझा आणि तुझ्या नारायणाचा अंतच करतो, असं ओरडत त्याने आपल्या पूर्ण शक्तीने त्या स्तंभावर गदेचा प्रहार केला. आणि त्यानंतर एक कर्णकर्कश गर्जना झाली. जणू काही संपूर्ण ब्रह्मांडच दुभंगलं. तो स्तंभ मधोमध तुभंगला आणि त्यातून जे प्रकट झालं त्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. एक असं रूप जे ना पूर्ण मानव होतं ना पूर्ण सिंह. ज्याचं शरीर मानवाचं, पण डोकं आणि नखं सिंहाची होती. ज्याचे डोळे ज्वालामुखीसारखे धगधगत होते. तो होता भगवान विष्णूंचा चौथा आणि सर्वात उग्र अवतार, भगवान नरसिंह. त्या अवताराची गर्जना ऐकूनच असुरांची भीतीने गाळण उडाली. हिरण्यकशिपू क्षणभर स्तब्ध झाला. त्याने ज्या मृत्यूच्या सर्व शक्यता नाकारल्या होत्या, त्या सर्व शक्यतांच्या पलीकडचं रूप त्याच्यासमोर उभं होतं. आता त्या कायदेशीर लढाईच्या अंतिम टप्प्याला सुरुवात झाली होती. अगदी. आणि इथेच आपल्याला दैवी बुद्धिमत्तेची प्रचिती येते. भगवान नरसिंहांनी हिरण्यकशिपूच्या वरदानाचा कसा सन्मानपूर्वक पण अचूकपणे भंग केला हे पाहण्यासारखं आहे. चला, एक एक करून प्रत्येक अटीचा विचार करूया. पहिली अट होती जागेबद्दल. घराच्या आत किंवा बाहेर नाही. यासाठी नरसिंहांनी त्याला उचललं आणि थेट दरबाराच्या उंबऱ्यावर नेलं. उंबऱ्यावर? हो. उंबरा ही अशी जागा आहे जी ना घराच्या पूर्णपणे आत असते ना पूर्णपणे बाहेर. अप्रतिम. म्हणजे त्यांनी त्याच्या शब्दांचा अक्षरशः अर्थ घेतला. मग पुढची अट होती जमिनीवर किंवा आकाशात नाही. त्यासाठी भगवान नरसिंहांनी त्याला आपल्या मांडीवर घेतलं. त्यामुळे तो ना जमिनीला स्पर्श करत होता ना आकाशात होता. आणि काळाबद्दलची अट, दिवसा किंवा रात्री नाही. हो. ती वेळ होती संध्याकाळची, म्हणजे संधिप्रकाश. ना पूर्ण दिवस ना पूर्ण रात्र. ती एक संक्रमणाची वेळ आहे. बरोबर. अधर्माकडून धर्माकडे जाण्याच्या बदलाला मूर्त स्वरूप देणारी वेळ. आणि आता सर्वात कठीण अट, मनुष्य किंवा प्राण्याकडून मृत्यू नाही. इथेच नरसिंह अवताराचं खरं स्वरूप समोर येतं. ते ना पूर्ण मानव होते ना पूर्ण प्राणी. आणि अस्त्र किंवा शस्त्राने मृत्यू नाही. म्हणून भगवान नरसिंहांनी शस्त्र नाही, आपल्या वज्रासारख्या तीक्ष्ण नखांनी त्याचं पोट फाडून त्याचा वध केला. नख हे तर शरीराचे अवयव आहेत, ते अस्त्र किंवा शस्त्र नाही. अगदी. विचार करा, ज्या राक्षसाने त्रैलोक्य जिंकलं त्याचा अंत कोणत्याही भव्य शस्त्राने नाही तर फक्त नखांनी झाला. अशा प्रकारे त्याच्या प्रत्येक नियमाच्या चौकटीत राहूनच देवाने न्यायाची स्थापना केली. पण कथा इथे संपत नाही. हिरण्यकशिपूचा वध झाल्यानंतरही भगवान नृसिंहांना आलेला क्रोध शांत होत नाही. तो अधर्माविरुद्धचा वैश्विक क्रोध होता. तो इतका तीव्र होता की संपूर्ण ब्रह्मांड थरथर कापत होतं. हो, अगदी. देवी लक्ष्मी सुद्धा त्यांच्याजवळ जाण्याचं धाडस करू शकल्या नाहीत. मग त्यांना शांत कोणी केलं? ज्याच्यासाठी हा अवतार प्रकट झाला होता तोच, भक्त प्रल्हाद. लहानगा प्रल्हाद. हो. तो निर्भयपणे पुढे येतो. तो त्या उग्र रूपाकडे पाहून घाबरत नाही, कारण त्याला माहीत होतं की आतून ते त्याचे नारायणच आहेत. तो त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. आणि जसा प्रल्हादाचा हात भगवंतांच्या चरणांना लागतो तसा त्यांचा तो उग्र अवतार हळूहळू शांत होऊ लागतो. त्यांच्या डोळ्यातील क्रोध नाहीसा होऊन तिथे करुणा दिसू लागते. हे दृश्य किती सुंदर आहे. शक्तीवर भक्तीच्या विजयाचं हे प्रतीक आहे. ही कथा आपल्याला अनेक गोष्टी शिकवते. पहिली म्हणजे अहंकाराचा नाश निश्चित आहे. दुसरी, भक्तीचं रक्षण करण्यासाठी ईश्वर कोणत्याही रूपात प्रकट होऊ शकतो. आणि तिसरी, धर्माचा विजय अटळ आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईश्वर सर्वव्यापी आहे. तो निर्जीव वाटणाऱ्या स्तंभातही आहे आणि भक्ताच्या हृदयातही आहे. हिरण्यकशिपूने स्वतःच्या मृत्यूच्या अटी स्वतःच ठरवल्या होत्या. त्याने जे जे अशक्य वाटेल ते मागितलं,
आणि देवाने त्या प्रत्येक अटीला पूर्ण करणारा एक नवाच अवतार घेतला. यावरच आजचा शेवटचा विचार आधारित आहे. म्हणजे हिरण्यकशिपूने स्वतःला वाचवण्यासाठी एक अतिशय गुंतागुंतीची तर्कशुद्ध प्रणाली तयार केली. पण तो हे विसरला की दैवी शक्ती भौतिक नियमांच्या पलीकडे जाऊन एक नवीन अशक्य वास्तव निर्माण करू शकते. जेव्हा स्वतःच्या संरक्षणासाठी अभेद्य वाटणारे नियम बनवतो तेव्हा तो नकळतपणे स्वतःच्याच एका विशिष्ट आणि अपरिहार्य नाशाचा मार्ग तयार करत असतो का? आणि त्यातूनच तो दैवी शक्तीला एक असं नवीन कधीही न पाहिलेलं रूप घेण्यास भाग पाडतो का, जे केवळ त्याच्याच अहंकाराचा नाश करण्यासाठी बनलेलं असतं? यावर विचार नक्की करा. त्याच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.